दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। दैनिक दिव्य हिंदी के आज के अकोला अंक में ई बाइक छोटे बच्चों के हाथ में देना कितना खतरनाक है, इस विषय को लेकर एक विशेष खबर प्रकाशित की गई थी, जो इस प्रकार की अकोला शहर की सड़कों पर इन दिनों 35 से 50 हजार रुपये तक की इलेक्ट्रिक दुपहिया गाड़ियां फैशन की तरह दौड़ रही है। दुकानदार इन्हें ये कहकर बेच रहे हैं कि न तो लाइसेंस की जरूरत है, न ही RTO की रजिस्ट्रेशन। नतीजा 10 से 16 साल तक के बच्चे भी इन्हें खुलेआम दौड़ाते दिख रहे हैं। इस खबर का संज्ञान लेकर अकोला शहर वाहतुक शाखा प्रमुख मनोज बहुरे जी ने नागरिकों को विशेष आह्वान किया। सुनिए। मनोज बहुरे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा अकोला, सर्व जनतेस आवाहन करतो की शहरामध्ये वाहन चालवताना लायसन्स असणं आवश्यक आहे। तसेच विना लायसन्स कोणीही वाहन चालवू नये। पालकांनी आपल्या मुलांना वाहन देताना त्यांचे वय वर्ष 18 कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि त्यांना लायसन्स असणं गरजेचं आहे। विना लायसन्स त्यांना वाहन घेऊन देणे, कॉलेजला जाण्यासाठी असेल किंवा शाळेत जाण्यासाठी असेल, त्यांनी मोटरसायकलचा वापर करू नये। असे वाहनधारक, असे पाल्य मुलं आम्हाला कारवाई दरम्यान मिळून आल्यास आम्ही त्यांच्यावरती मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई चालू केलेली आहे। तसेच ही कारवाई करीत असताना त्यांच्या पालकावरती सुद्धा दंडात्मक कारवाई केली जाईल आणि ते वाहन जप्त केलं जाईल। तर शहर वाहतूक शाखेमार्फत सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की विना लायसन्स कोणीही वाहन चालवू नये, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये आणि त्यांच्याकडे लायसन आल्यानंतरच त्यांच्या ताब्यामध्ये वाहन द्यावे। असे वाहन मिळून आल्यास आम्ही ती जप्तीची कारवाई इथून पुढे सुरुवात केलेली आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी। तसेच सर्व जनते शहर वाहतूक शाखा अकोला तर्फे आवाहन करण्यात येते की एक वाहन आहे आणि कमी CC ज्याला RTO रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही, अशी वाहन खूप जास्त प्रमाणात दिसून येते आणि लहान मुलं ते वाहन सायकलप्रमाणे ते चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत। शेवटी तेही देखील एक मोटरसायकलच आहे आणि त्यांनी देखील अपघात होऊ शकतो। तर आमच्यातर्फे एकच आव्हान आहे की जोपर्यंत आपल्या पाल्याला 18 वर्ष कंप्लीट होत नाही, तो व्यवस्थित वाहन चालवण्यास शिकत नाही, तोपर्यंत त्याच्या ताब्यामध्ये कोणत्याही प्रकारची मोटरसायकल, ती विना रजिस्ट्रेशनची असो किंवा रजिस्ट्रेशनची असो, त्याच्या ताब्यात देणं योग्य नाही। याबाबत सर्व पालकांनी काळजी घ्यावी। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।